5 रोजीचा आगमन सोहळा थाटामाटात संपन्न होणार. रमेश शिंदे. आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे बैठक संपन्न. शिरोळ विधानसभा निवडणुकीत सन 2019 साली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जय शंभूराज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द त्यांनी पाळलाय. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता जयसिंगपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा होत आहे. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी बौद्ध बांधवांसह शिरोळ तालुक्यातील बहुजन समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया असे आवाहन चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश शिंदे यांनी केले. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. रमेश शिंदे पुढे म्हणाले, गेल्या 50 वर्षापासून जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी होती. ती मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने पूर्ण होत आहे. यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. दगडू माने म्हणाले, या आगमन सोहळ्यासाठी शिरोळ तालुक्यातील चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील यासाठी जनजागृती म्हणून प्रत्येक गावात भेटी देण्याचे काम सुरू आहे. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी प्रत्येक समाज बांधव जयसिंगपुरात दाखल होतील. यासाठी माझ्यासह अनेक भीमसैनिक गावोगावी भेटी देऊन आगमन सोहळ्याचे निमंत्रण देत आहोत. यावेळी पुतळा समन्वयक सुरेश कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी मिलिंद शिंदे, BR कांबळे, मातंग समाजाचे अध्यक्ष सागर विरणगे, समन्वयक आनंदा शिंगे, बाळासाहेब कांबळे, संजय वाघमारे, उमेश आवळे, बसप्पा कांबळे, सूरज शिंगे, सेनापती भोसले यांनी सोहळ्यासंदर्भातील नियोजनाबाबत माहिती सांगितली. या बैठकीस चर्मकार समाजाचे नेते रामभाऊ संगपाळ, धनगर समाजाचे नेते कैलास काळे, संजय शिंदे, रंगराव कांबळे, उल्हास भोसले, किरण भोसले, सुनील कांबळे, शशिकांत घाडगे, कबीर कांबळे, मल्हारी सासने, शिवाजी कांबळे, सुरेश कांबळे, राहुल सावंत, सुभाष कांबळे, अनिल लोंडे, विश्वास कांबळे यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी व शिरोळ तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.